राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूला महिना पूर्ण झालाय. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य समोर येते. अजित पवार हयात असताना म्हणजे 26 जानेवारी रोजी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीच्या विविध सेलच्या प्रदेशाध्यक्षांनी अजितदादांकडे राजीनामे दिले होते. अजित पवार यांना भेटून सेलच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले होते. त्यावेळी अजितदादांनी या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे नामंजूर केले होते. पण हे राजीनामे आता पक्षाकडून मंजूर करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. या राजीनाम्यांमागे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीबद्दलची नाराजी असल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाला महिना पूर्ण झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अजूनही अस्थिरतेतून बाहेर आलेला नाही. अजित पवार यांच्या निधनामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजितदादा नसल्यामुळे पक्ष कोणाच्या हातात आहे हे स्पष्ट नाही. नेत्यांमध्ये तणाव वाढला आहे आणि निर्णयही अचानक होत असल्याने पक्षात गोंधळ माजलाय. अशीच घटना समोर आली आहे. अजित पवार हयात असताना म्हणजे 26 जानेवारी रोजी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीच्या विविध सेलच्या प्रदेशाध्यक्षांनी अजितदादांकडे राजीनामे दिले होते. त्यावेळी अजितदादांनी पदाधिकाऱ्यांची नाराजी ऐकून घेत तटकरे यांच्यावरचे आरोप नोंदवून घेतले आणि सर्व राजीनामे नामंजूर करून प्रकरण शांत केलं. यामुळे संघटना कमीत कमी वरवर तरी स्थिर दिसत होती. पण आता तेच राजीनामे अचानक मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वी नामंजूर केलेले तेच राजीनामे आता अधिकृतरित्या मंजूर करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हे राजीनामे मंजूर झाल्याने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षातील त्यांच्यावर टीका करणारे किंवा त्यांच्याशी विरोधाची भूमिका घेणारे नेते आणि पदाधिकारी यांना बाजूला करण्याचा प्रयत्न झाला असल्याचं आता बोललं जात आहे.